बुदगुल्या आजही धुपकन पडला. लंबू, बिट्ट्या आणि बुदगुल्या शाळेतून घराकडे येत होते. लंबू आणि बिट्ट्या पुढे चालले होते. त्यांना वाटेत एक मातीचा ढीग दिसला. ते मुंग्यांचं छोटंसं वारूळ होतं. लंबूनं डावीकडून वळसा घातला आणि बिट्ट्यानं उजवीकडून. त्यांनी वारुळाला मुळीच धक्का दिला नाही. मागणं येणाऱ्या बुदगुल्यानं त्यांना तसं करताना पाहिलं बरं का. मग त्यानं सुद्धा एका बाजूने वळसा घालून जावं की नाही. पण मग तो बुदगुल्या कसला. तो आपला एक तो करत नाकासमोर चालत सुटला होता. मग काय, वारुळाला अडखळून बुदगुल्या धडाम दिशी आपटला. कपाळाला टेंगूळ आलं, हनवटीला खोप पडली. शिवाय आपलं वारूळ मोडलं म्हणून रागवलेल्या मुंग्यांनी त्याच्या पायाचे कचाकच चावे घेतले. लंबूनं बुदगुल्याला उठवलं. बिट्ट्यानं त्याच्या पायावरच्या मुंग्या झटकल्या. बुदगुल्या रडत रडत घरी आला. बुदगुल्या असा सारखा धडपडत असे. कुठेही बेधडक जाई, कशालाही हात लावी. एकदा आईने त्याला बाजारातून भाजी आणायला पाठवलं. बुदगुल्याने भाजी घेतली आणि तो रमत गमत गाणं गुणगुणत घराकडे निघाला. वाटेत पारावर बोकोबा निवांत पेपर वाचत बसला होता. आता बोकोबा असताना बुदगुल्याने तिथून जावं कशाला. दुसऱ्या रस्त्याने जायचं किंवा लांबून जायचं. पण नाही, हा आपला बोकोबाच्या अगदी जवळून डिंग डिंग उड्या मारत गेला. बोकोबा पेपरातील लोण्याची जाहिरात बघण्यात गुंग होता म्हणून बरं, नाहीतर बुदगुल्याचं काही खरं नव्हतं. लंबूनं हे पाहिलं आणि जाऊन बुदगुल्याच्या आईला सांगितलं. आई बुदगुल्यावर खूप रागवली. असंच एकदा रस्त्यातून चालताना बुदगुल्या एका खड्ड्यात पडला. त्या खड्ड्यात होतं पाणी. बुदगुल्या गटांगळ्या खायला लागला. बाहेर काही येता येईना. वाचवा बुडालो, वाचवा बुडालो असं तो ओरडायला लागला. आकाशात उंच फिरणाऱ्या घारीनं बुदगुल्याला पाहिलं. त्याच्यावर झडप घालण्यासाठी तिनं खाली सूर मारला. बिट्ट्याचे बाबा तेथून चालले होते. त्यांनी धावत जाऊन बुदगुल्याला ओढून बाहेर काढलं आणि दोघं सुमाट पळत बुदगुल्याच्या घरी आले. त्यांना पाहून बुदगुल्याची आई म्हणाली, अरे देवा, आज काय केलं ह्याने. बिट्ट्याचे बाबा धापा टाकत म्हणाले, बुदगुल्याची आई, असा कसा हो तुमचा बुदगुल्या. सारखा धडपडत असतो. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा बरं. बुदगुल्याची आई म्हणाली, खरंच बाई, वैतागून गेले मी त्याच्या धांदरटपणाला. आत्ताच नेते त्याला डॉक्टरांकडे. बुदगुल्या आई बरोबर डॉक्टरांकडे गेला. आईने त्यांना बुदगुल्याच्या सगळ्या तक्रारी सांगितल्या. डॉक्टर काका म्हणाले, असं आहे का, बर बर. त्यांनी थोडा विचार केला. मग ते म्हणाले, बुदगुल्या, तुला चित्र पाहायला आवडतात का रे. हो, खूप आवडतात, बुदगुल्या म्हणाला. मग सांग बरं, हे कशाचं चित्र आहे, नीट बघून सांग बर का. असं म्हणून डॉक्टर काकांनी त्याला सापाचं चित्र दाखवलं. बदकाचं, बुदगुल्या म्हणाला. मग डॉक्टर काकांनी त्याला सुसरीचं चित्र दाखवलं. आता सांग पाहू, हे कशाचं चित्र आहे. कोंबडीचं, डॉक्टर काका म्हणाले. बुदगुल्याची आई, याला नीट दिसत नाहीये, याच्या डोळ्यामध्ये ताकद कमी आहे. आई म्हणाली, मग आता काय करायचं डॉक्टर. डॉक्टर काका म्हणाले, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आपण याला एक झक्कास चष्मा करून देऊया. मग तो पुन्हा धडपडणार नाही आणि काही नाही. आणि खरंच डॉक्टर काकांनी बुदगुल्याला एक छोटा लाल काळ्या काडीचा चष्मा करून दिला. आता तो चष्मा घालून बुदगुल्या ऐटीत शाळेत जातो. त्याला फळ्यावर लिहिलेले छान दिसतं. वाटेत तो आता धडपडत नाही आणि आईची बोलणीही खात नाही. त्याच्या सगळ्या मित्रांनाही त्याचा चष्मा खूपच आवडला. त्यांना वाटतं आपल्यालाही चष्मा असता तर.